Hello online. I'm audible. Yes, sir. लेक्चरचे सॅटर्डे संडे झाला. हाऊस द जोश ऑनलाईन ऑनलाईन. अरे कृष्णा Yes, sir. चलो सांगा मागच्या एक्स्ट्राला काय काय घेतलेलं. एनिवन काय डॅक्स मध्ये काय. अच्छा टाइम फंक्शन घेतलेले आणि काय टाइम फंक्शन आहे नाव टुडे वगैरे. अजून कोणतं एक फंक्शन बघितलेलं इम्पॉर्टंट फंक्शन. Related. राईट रिलेटेड. काय असतं रिलेटेडचं वर्किंग. काय रिलेटेड यूज करतो आपण. एनिवन एक डेटा ओके. दोन टेबल मध्ये रिलेशन राहतं तेव्हा. बर अजून ऑनलाईन व्हॉट इज द यूज ऑफ रिलेटेड. बट केव्हा जेव्हा रिलेशनशिप असेल तेव्हाच. ओके काय होतं रिलेटेड बेसिकली डेटा फेच करतो फ्रॉम वन टेबल टू अनदर टेबल. बट केव्हा जेव्हा दोघांमध्ये रिलेशनशिप असेल तेव्हा. मी एक होमवर्क दिलेला केलं नाही. स्विचचा तर सांगितलेलंच. अजून एक सांगितलेलं काय सांगितलं. हां Without relationship finding. राईट. कोणतं फंक्शन यूज करतो. राईट. एनिवन ऑनलाईन राईट यूज केलं लुकअप व्हॅल्यू. नाही यूज केलं करायचंच. ओके जर रिलेशनशिप नसेल दोन टेबल्समध्ये आणि तरी तुम्हाला डेटा फेच करायचा आहे वन टेबल टू अनदर टेबल तर लुकअप व्हॅल्यू म्हणून फंक्शन आहे ते यूज करतो. इझी आहे. टेबल नाव टाकायचं कॉलम नाव टाकायचं कोणत्या टेबलमध्ये ट्रान्सफर करायचं एवढं टाकायचं दॅट्स इट. ओके ऑनलाईन क्लिअर. लुकअप व्हॅल्यू ठीक आहे. इम्पॉर्टंट फंक्शन आहे ते पण. आणि एक यूज रिलेशनशिप म्हणून फंक्शन आहे बघितलं. बघ अजून एनिवन कॅल्क्युलेटेड कॉलम कॅल्क्युलेटेड मेजर. कोणाला आता काय कन्फ्युजन आहे. ऑनलाईन आहे कोणाला कन्फ्युजन कॅल्क्युलेटेड कॉलम कॅल्क्युलेटेड मेजर्स मध्ये. ऑनलाईन बोलताय. सर स्क्रीन विजिबल नाहीये. अरे मी शेअर केलीच नाही. मी क्वेश्चन्स विचारतो तुम्हाला. कोणाला काही डाऊट आहे डॅक्स मध्ये कॅल्क्युलेटेड कॉलम मध्ये कॅल्क्युलेटेड मेजर्स मध्ये. एनिवन सगळ्यांना काय आलेलं आहे ऑफलाईन ऑनलाईन. हो सर. सांग विकास कॅल्क्युलेटेड कॉलम म्हणजे काय. फिजिकल डेटा स्टोर करतो. ओके अजून एवढं सांग. रो बाय रो ऑपरेशन परफॉर्म. राईट. व्हॉट इज कॅल्क्युलेटेड मेजर्स. व्हर्च्युअल डेटा स्टोर करतो. ओके आणि ऑपरेशन कसं परफॉर्म करतं. रो बाय रो ऑपरेशन करते ऍग्रीगेट फंक्शन देते. ओके देन ऍग्रीगेट Single value करतं return आणि देन सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतो. क्लिअर आहे. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ मेजर्स. इम्प्लिसिट व्हॉट आर द एक्सप्लिसिट. टू टाइप्स ऑफ मेजर्स. इम्प्लिसिट आणि एक्सप्लिसिट. व्हॉट इज इम्प्लिसिट जे ऑलरेडी प्रेझेंट असतात ते आणि एक्सप्लिसिट Built in. युजर डिफाईन जे आपण यूज करून देतो
जे फंक्शन यूज करून जे क्रिएट होतात काय म्हणतो आपण एक्सप्लिसिट मेजर्स. क्लिअर इथपर्यंत सांगेन ना. व्हॉट आर द टू टाइप्स ऑफ मोड प्रेझेंट इन पॉवर बी? import mode and second direct query mode. डायरेक्ट क्वेरी What मोड. is import mode? पॉवर क्वेरी. ओके. इम्पोर्ट मोड म्हणजे काय, एखादी फाईल असेल ती इम्पोर्ट करतो आणि त्याच्या आपण काय करतो ट्रान्सफॉर्मेशन करतो, त्याला काय म्हणतो आपण इम्पोर्ट मोड. आणि ते कुठे करतो आपण ट्रान्सफॉर्मेशन? पॉवर क्वेरी एडिटरला. आणि व्हॉट इज डायरेक्ट क्वेरी मोड? डेटाबेस कनेक्शन जे असतात त्यांचा डेटा दिसणार का तुम्हाला पॉवर क्वेरी एडिटरला? नाही दिसणार. तो कुठे दिसणार सगळा? डेस्कटॉपला, पॉवर बीआय डेस्कटॉपला. आणि तिथं ट्रान्सफॉर्मेशन काय यूज करणार आहे आपण? ट्रान्सफॉर्मेशन कशा थ्रू करणार आहे? डॅक्स थ्रू. त्यामुळे त्याला काय म्हणतो आपण डायरेक्ट क्वेरी मोड. ओके. मेजर्स झाले तेवढे पण सगळ्यांचे ऑनलाईन. ॲव्हरेज, करंट, मॅक्स, मिन बघा. ओके. मला आहे ना, मला आता टोटल ऑर्डर्स फाइंड करायचे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टोटल ऑर्डर्स अँड ऑर्डर क्वांटिटी सोल्ड? अच्छा. अँड व्हॉट इज टोटल ऑर्डर्स? डिफरन्स काय ऑनलाइन? एनीवन? What is the difference between total orders and order quantity sold? आठवा मी सांगितलेलं आहे. राईट. टोटल ऑर्डर्स म्हणजे काय, एकच पर्सन आहे ना, त्याने मल्टिपल टाइम्स ऑर्डर केले, एकाच पर्सनला ती ऑर्डर नंबर लागणार आहे सगळी, बरोबर आहे. त्याला काय म्हणतो आपण ऑर्डर, टोटल ऑर्डर्स. आणि ऑर्डर क्वांटिटी सोल्ड म्हणजे काय, एकच प्रोडक्ट मल्टिपल टाइम्स सोल्ड झालेला आहे, राईट. मल्टिपल टाइम्स काय झालाय, सोल्ड झालेलं आहे, त्यामुळे काय आहे ना ऑर्डर क्वांटिटी सोल्ड. ओके. मला आता टोटल ऑर्डर्स फाइंड करायचे. काय फाइंड करायचे? टोटल ऑर्डर्स. कसं फाइंड करणार? एनीवन? चला एक मेजर क्रिएट करतो, टोटल ऑर्डर्स नावाचं. ठीक. कोणता टेबल यूज करणार टोटल ऑर्डर्स फाइंड करण्यासाठी? सेल्स फॅक्ट टेबल. मी सिलेक्ट केलं. ठीक आहे. सेल्स फॅक्ट टेबल. ठीक आहे, जातो मी सेल्स फॅक्ट टेबल. गेलो सेल्स फॅक्ट टेबल. कोणता कॉलम यूज करणार? ऑर्डर क्वांटिटी. सिरियसली? टोटल ऑर्डर्स फाइंड करायचं, नॉट अ ऑर्डर क्वांटिटी सोल्ड फाइंड करायचं. ऑनलाईन एनीवन? कोणता कॉलम यूज करू शकतो? ऑर्डर नंबर. ओके. अजून कोणी? अजून कोणी? ओके. आता समजा तुम्ही डीमार्टला गेलाय, ठीक आहे, डीमार्टला गेला, तुम्ही मल्टिपल हे घेतल्यात, काय म्हणतात त्याला, मल्टिपल गोष्टी घेतल्यात. जेव्हा तुम्ही मल्टिपल गोष्टी घेता तेव्हा त्यांचा ऑर्डर नंबर काय असतो? सिंगल असतो. त्या ऑर्डर नंबरच्या अंडर काय असतात? मल्टिपल गोष्टी असतात, राईट. सो मी त्या ऑर्डर नंबरला ॲज अ यूज करू शकतो का टोटल ऑर्डर्स फाइंड करायला? एकच ऑर्डर एक असं समजा तुम्ही डीमार्टला गेला, तुम्ही बॉटल्स घ्यायचे, काय म्हणतात, स्लाइसची बॉटल घेतली, चीज वगैरे घेतला, राईट. त्यांचा ऑर्डर नंबर काय असणार आहे? एकच असणार आहे. त्या ऑर्डर नंबरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी, कळालं? त्या ऑर्डर नंबरच्या आतमध्ये सगळ्या गोष्टी, म्हणजे ट्रान्झॅक्शन जे होणार ते कशावर बेसवर होणार आहे? त्या ऑर्डर नंबरच्या. तुम्हाला बेसिकली कसं नाही, ह्या ऑर्डर नंबरने एवढं ट्रान्झॅक्शन केलं, ह्या ऑर्डर नंबरने एवढं ट्रान्झॅक्शन केलं, पण त्याच्या आतमध्ये किती पण गोष्टी घेऊ द्या ना, राईट. क्लिअर? ओके. एक मेजर क्रिएट करतो, न्यू मेजर. टोटल ऑर्डर्स नावाचं, ठीक आहे.
बोला काय यूज करणार? राईट. काय यूज करतो आपण? कोणतं फंक्शन यूज करतो नेहमी? डिस्टिंग काउंट. डिस्टिंग काउंट. त्यामध्ये काय पास करणार? ऑर्डर नंबर. एक कार्ड व्हिज्युअल घेतो. ओके, काय होतं? एक कार्ड व्हिज्युअल घेतो आणि त्यामध्ये टोटल ऑर्डर ट्रॅक करतो. किती? 25,000 आहेत आपले जे ट्रान्झॅक्शन झाले. किती आहेत अशा ऑर्डर्स? 25,000 लोक आहेत, म्हणजे काय असतील ते त्यांनी ट्रान्झॅक्शन केले. ओके, क्लिअर इथपर्यंत? आता काय होतं? मी एक टेबल घेतो. ठीक आहे, काय होतं? एक टेबल घेतो. टेबलमध्ये प्रोडक्टची कॅटेगरी ट्रॅक करतो. ठीक आहे, प्रोडक्टची कॅटेगरी आल्या ॲक्सेसरीज, बाईक्स, क्लोथिंग. ओके, त्यामध्ये ऑर्डर क्वांटिटी, सॉरी टोटल ऑर्डर्स ट्रॅक करतो. टोटल ऑर्डर्स. Wait a minute. जे फिल्टर आउट होत नाही, काय रिझन सांगू शकतो कोण? जी 25,000ची माझी क्वांटिटी आहे ती फिल्टर आउट होत नाहीये. एनीवन? हां, रिलेशनशिप्स नाही असून फिल्टर आउट होतच नाही माझी ती क्वांटिटी. काय इश्यू झाला असं? एनीवन ऑनलाईन? सांगा. खूप मस्त आन्सर आहे, सांगा पटकन, फास्ट. का नाही फिल्टर आउट होते? एनीवन? डॅक्स नीट वाचा, काय लिहिलं मी? कुठला घेतला डेटा? 2020चा. पण आपला सगळा अपेंड केलेला डेटा कशामध्ये? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये. सेल्स फॅक्ट टेबल. सेल्स फॅक्ट टेबल मधलं काय? ऑर्डर नंबर ना? ऑर्डर. आता करतो, आता टोटल ऑर्डर्स त्याच्या झालं की फिल्टर आउट ऑटोमॅटिकली. का नव्हतं? एकाच टेबलने घेतलेलं ना मी. त्या टेबलनुसार काय करतो, मग फक्त 2020चा डेटा देत होता, त्यात सापडतच नव्हतं बाकीचं कुठे क्वांटिटी. ओके, ठीक आहे. ही 25,000 आली जी क्वांटिटी, जी टोटल ऑर्डर्स आली, आणि वरचं समेशन करा. किती येते समेशन? मॅच होतंय का? 16,000 प्लस 13,000 प्लस 6,000 लय पुढे गेलं. 25,000 होतंय का? ऑलवेज रिमेंबर, पॉवर BI म्हणजे जेव्हा तुम्ही फिल्टर आउट करता, ह्याची जी टोटल आहे ना ती वरच्यावर डिपेंडेंट कधीच नसते. ओके, हे जे आपल्याला टोटल ऑर्डर्स दिले ते काय दिले त्यांनी आपल्याला? ट्रान्झॅक्शन किती झाले त्यांनी दिले. बट त्या ट्रान्झॅक्शन मध्ये ॲक्सेसरीज मल्टिपल टाइम्स असू शकतात, राईट? एकाने 5-6 खरीदले असतील, दुसऱ्याने 10-12 खरीदले असतील, राईट? देन बाईक्स किती दाखवते? 13,000 दाखवते मल्टिपल टाइम्स. पण त्याचं ट्रान्झॅक्शन काय असणार आहे? एक सिंगलच असणार आहे. एकाच पर्सननी मल्टिपल टाइम्स परचेस केले, ट्रान्झॅक्शन काय झालं? एकच ट्रान्झॅक्शन झालं. ॲक्सेसरीज पण एका माणसाने मल्टिपल ॲक्सेसरीज खरेदी केल्या,
पण ट्रान्झॅक्शन काय झालं, एकच ट्रान्झॅक्शन झालं. क्लिअर, ऑनलाईन क्लिअर? नक्की कन्फ्युजन होतं? नाही ऑनलाईन बोला. नाही सर. क्लिअर. क्लिअर झालं आता पक्का? कन्फ्युज होतंय कोण? आत्ताच बोला. सर एकदा परत सांग. ओके सांग, बोला ना मग असं. ठीक, मला काय फाइंड करायचं होते, किती ट्रान्झॅक्शन झाले म्हणजे किती टोटल ऑर्डर्स झाले हे फाइंड करायचं होतं, राईट? जर आपल्याला ट्रान्झॅक्शन फाइंड करायचे असेल ते कशा बेसिसवर फाइंड करू शकतो आपण? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये असा कोणता कॉलम होता ज्यावर ट्रान्झॅक्शन दिसू शकत आपल्याला? ऑर्डर नंबर होता, राईट? त्यासाठी आपण काय केलं आधी, फाइंड आउट काय केलं, टोटल ऑर्डर्स फाइंड आउट केले. डिस्टिंक्ट काउंट कशावर लावला? ऑर्डर नंबर्सवर लावला. ऑर्डर नंबरवर का? एकच ऑर्डर नंबर आहे, त्या ऑर्डर नंबरच्या अंडर ऍक्सेसरीज आहे, बाईक्स आहे अँड क्लोथिंग आहे. एकच ऑर्डर नंबर आहे ना तो, जे ट्रान्झॅक्शन झालं असेल ते एकाच ऑर्डर नंबरवर झालं असणार आहे ना, बरोबर ना? का डिफरंट ऑर्डर नंबर लागणार आहे? नाही, एकाच ऑर्डर नंबरला मल्टिपल ट्रान्झॅक्शन झाले असतील, राईट? बरोबर आहे. सो काय केलं मी, डिस्टिंक्ट काउंट ऑन ऑर्डर नंबर. जेव्हा मी ऑर्डर नंबर काउंट केला तेव्हा टोटल ऑर्डर्स निघाले माझे. याचे टोटल ऑर्डर्स काय केले मी, जस्ट टेबल व्हिज्युअलमध्ये ड्रॅग केले. काय केले? ड्रॅग केले. आता ही जी टोटल आहे 16,000 आहे, 13,000, 6,000, ही मॅच होती का टोटलशी खालच्या? नाही होते. का नाही होते? एकाच ऑर्डरच्या अंडर मल्टिपल ऍक्सेसरीज आहेत, एकाच ऑर्डरच्या अंडर मल्टिपल बाईक्स आहेत, एकाच ऑर्डरच्या अंडर मल्टिपल क्लोथिंग आहे, राईट? क्लिअर आता टोटल ऑर्डर्स आणि ऑर्डर क्वांटिटी सोल्ड? क्लिअर नक्की? ऑनलाईन क्लिअर आता? कोणा डाऊट होता? हो सर. ओके. ज्ञानेश्वरी तू सकाळी पण लेक्चरला असते का? हो सर, मी सकाळी पण अटेंड केलं. ओके ओके ठीक, नो प्रॉब्लेम. निघाले टोटल ऑर्डर्स? ठीक. आता मला काहीतरी एक फिल्टर कंडिशन आहे. ओके, काय माझी एक फिल्टर कंडिशन, मला फाइंड आउट करायचे आहेत माझे सिंगल ऑर्डर्स किती आहेत आणि मल्टिपल ऑर्डर्स किती आहेत. फिल्टर कंडिशन झाली. जेव्हा आपण पॉवर क्वेरी एडिटरला वापरत होतो काय करत होतो आपण? कंडिशन, राईट? कंडिशनल कॉलम यूज करत होतो. बट आता काय माझी फिल्टर कंडिशन आहे. काय फिल्टर कंडिशन? सिंगल ऑर्डर, मल्टिपल ऑर्डर. जेव्हा तुम्हाला एखादी फिल्टर कंडिशन येते किंवा फिल्टर कंटेक्स्ट येतो तेव्हा एक फंक्शन यूज होतं, कॅल्क्युलेट नावाचं. खूप इम्पॉर्टंट फंक्शन आहे, ह्याच्याशिवाय काहीच वर्क होऊ नाही शकत कॅल्क्युलेट फंक्शनशिवाय. ओके, जेव्हा एखादी फिल्टर कंडिशन येते, जेव्हा तुम्हाला एखादी गोष्टी फिल्टर आउट करायची असते तेव्हा फंक्शन यूज होतं कॅल्क्युलेट. काय यूज होतं? कॅल्क्युलेट. आता मला फाइंड आउट काय करायचं, मल्टिपल ऑर्डर्स किती आणि सिंगल ऑर्डर्स किती. ओके, अगेन एक मेजर करेट. सिंगल ऑर्डर आणि मल्टिपल ऑर्डर फाइंड करण्यासाठी काय करावं लागेल? फर्स्ट आउट इफ. ओके, बरोबर ना? बोल ना, पुढं काय? इफ पुढं काय? कोणत्या टेबल ऑपरेशन परफॉर्म करायला लागेल? सेल्स फॅक्ट टेबलवरच अगेन. सेल्स फॅक्ट टेबलवर जातो. केलेत आपण ऑलरेडी. काय केलं? ऑर्डर टाईप नावाचा मेजर क्रिएट केला, त्यामुळे काय केलेलं, सिंगल ऑर्डर आणि मल्टिपल ऑर्डर पास केलेले. ओके, अगेन मी इथं जातो मॉड रिपोर्ट व्ह्यू मध्ये आणि एक मेजर क्रिएट करतो, मल्टिपल ऑर्डर्स नावाचं. मल्टिपल ऑर्डर्स केलं. काय म्हणलं, कोणतं फंक्शन यूज करणार जेव्हा मला फिल्टर कंडिशन असेल तेव्हा? कॅल्क्युलेट. कोणतं? कॅल्क्युलेट. फर्स्ट यूज करायचं कॅल्क्युलेट. देन तो काय विचारतोय मला? एक्सप्रेशन विचारतोय. काय विचारतोय? एक्सप्रेशन. कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचं? ऑर्डर क्वांटिटी,
ऑर्डर क्वांटिटी सोल्ड जे असेल ते, बट त्याचं आपण एक डॅक्स फाइंड केलेलं आहे. कोणतं डॅक्स फाइंड केलंय? ऑर्डर क्वांटिटी सोल्ड केलंय ना. ओके, डायरेक्ट डॅक्स यूज करा. ऑर ह्याच्यामध्ये इफ फंक्शन वापरा. इफ काय ना लॉजिकल टेस्ट, इफ Order quantity more than one. ऑर्डर क्वांटिटी ऑर्डर क्वांटिटी ठीक. इफ कंडिशन काय माहिती तुम्हाला, फाइंड केलेली आपण, डॅक्स यूज केलाय, त्याचा डॅक्स फाइंड आउट केलाय, तर डॅक्स डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकायचं. काय डॅक्स येतो? टोटल ऑर्डर्सचा, ऑर्डर क्वांटिटी सोल्ड नावाने. तर इथं ऑर्डर क्वांटिटी, टोटल ऑर्डर क्वांटिटी, एंटर आपण एक्सप्रेशन टाकलं. देन तो मला विचारतोय काय? फिल्टर. फिल्टर आउट कंडिशन काय माझी? फिल्टर कंडिशन काय गाईज? फिल्टर कंडिशन काय? मला अशा ऑर्डर पाहिजे ते मल्टिपल ऑर्डर, म्हणजे काहीतरी काउंट होऊन येणार आहे ना माझ्याकडे, ऑलरेडी एक सम होऊन येणार, एक सिंगल व्हॅल्यू येणार आहे माझ्याकडे. एवढं तर क्लिअर आहे सगळ्यांना? क्लिअर आहे? सांगा फिल्टर कंडिशन मध्ये काय टाकू शकतो? तिकडे कॉलम काय फाइंड केलाय? कोणत्या नावाने फाइंड केलाय? सेल्स फॅक्ट टेबल मध्ये बघा बरं पटकन. सिंगल ऑर्डर, मल्टिपल ऑर्डर. ऑर्डर टाईप म्हणजे ऑर्डर टाईप इज इक्वल टू मल्टिपल ऑर्डर्स असतील तेव्हा तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करेल. घुसते डोक्यात? नक्की नक्की. ओके, ऑर्डर टाईप ऑर्डर टाईप इज इक्वल टू मल्टिपल ऑर्डर्स. मल्टिपल ऑर्डर्स. ओके, हे कसं वर्क होतंय माहिती का? टोटल ऑर्डर क्वांटिटी घेतली. टोटल ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? सम आहे त्या सगळ्याची. काय? त्या पूर्ण ऑर्डर क्वांटिटी सम आहे. काय करते ते? समेशन करते सगळ्या ऑर्डर क्वांटिटीची आणि त्याला फिल्टर आउट करते. अबाव त्यामधले मल्टिपल ऑर्डर्स किती? मल्टिपल ऑर्डर्स म्हणजे काय? ग्रेटर दॅन वन. जेवढे काही ग्रेटर दॅन वन असेल त्यांची काय करणार? तो ऍडिशन करतोय. बॅकएंडला प्रोसेस होती ही सगळी. तो काय करतोय? ऍडिशन करतोय आणि मग व्हॅल्यू रिटर्न करतोय आपल्याला. एंटर दाबतो. ठीक आहे, कार्ड युजर घेतलं मी. त्यामध्ये मल्टिपल ऑर्डर ट्रॅक किती? 53,000. टोटल ऑर्डर क्वांटिटी किती होती? 87,000 होती. ऑर्डर क्वांटिटी सोल्ड 87,000 होती. 87,000 मधले किती मल्टिपल ऑर्डर्स आहेत? 53,000 आणि बाकीचे सिंगल ऑर्डर्स. ते मग मी घुसा नक्की ऑनलाईन. सर परत एकदा सांगा ना डॅक्स. ओके, सांगतो. मी काय म्हणलं, जेव्हा फिल्टर आउट कंडिशन असेल माझी तेव्हा कोणतं फंक्शन यूज करणार? कॅल्क्युलेट. एवढं क्लिअर आहे? फिल्टर कंडिशन कॅल्क्युलेट, फिल्टर कंडिशन कॅल्क्युलेट, एवढं लक्षात ठेवायचं. ओके, फिल्टर कंडिशन काय होती माझी? मल्टिपल ऑर्डर्स असेल तर त्याच्यामध्ये टोटल सम कर आणि ती व्हॅल्यू रिटर्न कर. क्वेश्चन का आला? का आला? ओके, फिल्टर कंडिशन असल्यामुळे मी कोणतं फंक्शन यूज केलं? कॅल्क्युलेट. देन इथं काय पास केलं मी? टोटल ऑर्डर क्वांटिटी. म्हणजे काय करतोय तो? ऑर्डर क्वांटिटी मध्ये जाऊन सेल्स फॅक्ट टेबल मध्ये जाऊन टोटल ऑर्डर क्वांटिटी काय करतोय? सम घेतोय आणि मग व्हॅल्यू रिटर्न करतोय. ही तर तुम्ही असं पण करू शकत होता, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. डायरेक्ट सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी, सेल्स फॅक्ट टेबल मधलं ऑर्डर क्वांटिटी, असं पण करू शकता तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. देन एक्सप्रेशन टाकलं मी. ठीक आहे, आता तुम्ही डॅक्स क्रिएट नाही केलं पण तुमच्याकडे टेबल आहे. तुम्हाला माहिती आहे टेबल कोणत्या टेबलमध्ये ऑर्डर क्वांटिटी, कोणत्या टेबलमध्ये? सेल्स फॅक्ट टेबलमध्ये. त्यामुळे काय यूज केलं? सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. राईट, क्लिअर. देन आपण एक टाईप फाइंड केलेला, ऑर्डर टाईप, मल्टिपल ऑर्डर, सिंगल ऑर्डर, आठवतंय? मग काय केलं मी? पास सेल्स फॅक्ट टेबलमध्ये ऑर्डर टाईप मध्ये जा आणि इज इक्वल टू मल्टिपल ऑर्डर्स असेल
ते फिल्टर आउट कर आणि त्यांची सम कर आणि मग मला व्हॅल्यू रिटर्न कर. ओके, अँड देन एंटर आउट. व्हॅल्यू सेम येणार आहे, सेमच येईल ना व्हॅल्यू, 53,000च येईल. आली तेवढीच व्हॅल्यू आली. बट माझ्याकडे काय होतं, डॅक्स आधी मी फाईंड करून ठेवलेला ऑर्डर क्वांटिटी नावाचा, त्यामुळे इथं काय टाकलेलं मी फक्त टोटल ऑर्डर क्वांटिटी. पण तुम्ही अशा वेळेने पण करू शकता. क्लिअर क्लिअर ऑनलाईन Yes, sir. क्लिअर Yes. नक्की. डॅक्स डोक्यात घुसायला थोडा वेळ लागतो, नसेल कळत आत्ताच सांगा. क्लिअर तिघींना मागे नक्की ऑनलाईन. ऑनलाईन बोला. सर ते बाय डिफॉल्ट सम राहतं. कुठे बाय डिफॉल्ट? कॅल्क्युलेट फंक्शन देतं त्याच्यामध्ये ते मी default यूज sum केले सम फंक्शन. आता मला सांग, जर मला मल्टिपल ऑर्डर्स फाईंड करायचे असेल तर मी कोणत्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करणार? ऑर्डर क्वांटिटी नावाच्या, बरोबर आहे? हॅलो, बरोबर आहे. आणि मेजर काय करतं, आपला एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. मला काय पाहिजे, एक सिंगल व्हॅल्यू पाहिजे, एक सिंगल. गाईज कोणीतरी माईक ऑन केलं तर ऑफ करतं का 2 मिनिटं? ठीक आहे. मला काय फाइंड आउट करायची होती, मल्टिपल ऑर्डर्स फाइंड आउट करायचे होते, राईट. आणि एक मेजर काय करतं, एक सिंगल व्हॅल्यू रिटर्न करतं. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय यूज केलं, सम ऑफ ऑर्डर क्वांटिटी. मग काय केलं त्यांनी, ऑर्डर क्वांटिटी नावाच्या कॉलमवर गेला, त्याची सम केली. काय केली, त्याची सम केली. देन तो फिल्टर कंडिशन कडे आला. मग त्याने काय केली, फिल्टर कंडिशन चेक केली. काय फिल्टर कंडिशन, तुझं ऑर्डर टाईप काय पाहिजे, मल्टिपल ऑर्डर्स पाहिजे. मग ही काय जी सम झाली असेल त्याने फिल्टर आउट कशाला केलं, मल्टिपल ऑर्डर्सला फिल्टर आउट केलं आणि मग मला व्हॅल्यू रिटर्न केली. क्लिअर? ऑनलाईन कोणाला डाऊट होता? हो सर क्लिअर. इथं डायरेक्ट मेजर जो फाइंड केला तो पण टाकू शकता, तो टोटल ऑर्डर क्वांटिटी. ओके, मी फक्त फंक्शन यूज करतो, दॅट्स. एक्स्ट्रा ब्रॅकेटला आता मला अशा ऑर्डर्स फाइंड करायचे आहेत, इकडे लक्षात द्या, ज्यांचा कलर रेड असेल. काय आलं, एव्हरीवन काय फाइंड करायचे, ज्यांचा कलर रेड असेल असे फाइंड करायचे. फक्त टोटल ऑर्डर्स असतील म्हणजे काय, ट्रान्झॅक्शन ज्यांचे झालेत ते, त्यामुळे रेड कलरचे कितीतरी असतील, राईट. काल डॅक्स कोणता, एक्सप्रेशन कोणतं घ्यायचं, काय आलं एवढं. काय कंडिशन आहे माझी, रेड कलरचे टोटल ऑर्डर्स फाइंड करायचे. एंटर, रेड कलर ऑर्डर्स. सांगा फर्स्ट फंक्शन कोणतं यूज करणार, कॅल्क्युलेट. का, फिल्टर कंडिशन, त्यामुळे कोणतं, कॅल्क्युलेट. देन एक्सप्रेशन मध्ये टोटल ऑर्डर्स, बरोबर आहे. टोटल ऑर्डर्स काय टाकलं आपण, आपल्या अशा ऑर्डर्स फाइंड आउट करायचे ज्यांचा काय पाहिजे, कलर रेड पाहिजे. क्वांटिटी फाइंड आउट करायची का, नाही करायची, फक्त ऑर्डर्स फाइंड आउट करायचे. कॉम फिल्टर कंडिशन. फिल्टर कंडिशन रेड, कोणता कॉलम यूज करणार, बोला. प्रोडक्ट लुकअप मध्ये
अरे गजड्यांनो, प्रोडक्ट लुकअप कशाशी कनेक्ट केलाय आपण? सेल्स फॅक्ट टेबलशी. आठवतंय का? मग त्यामधला कलर पण कनेक्ट असणार आहे ना ऑटोमॅटिकली, प्रोडक्ट कलर. प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट कलर इज इक्वल टू रेड. येईल का मला रिझल्ट? येईल का? आहे का प्रोडक्ट लुकअप मध्ये प्रोडक्ट कलर इज इक्वल टू रेड? कसं आहे बघ रे त्यामध्ये. रेड कॅपिटल आर आहे का? कॅपिटल आर आहे, एवढंच आहे ना. एंटर दाब. दाबलं, कुठे गेला रेड कलर? रेड कलर ऑर्डर्स आले किती? 3997 असे रेड प्रोडक्ट आहे जे ऑर्डर झालेले. का आलं? का कन्फ्यूज होता? कन्फ्युजन खूप. बोल क्या सर के ऊपर से जा रहा है क्यों? डोक्याच्या वरून जात आहे सगळ्यांना. काय डाऊट आहे? बोल ना, बोल. आता डाऊट क्लिअर कर, नंतर रिपीट बघ. काय डाऊट आहे? कौन सा लेक्चर है अभी? मॉडेलिंग भी? हॅलो ऑनलाईन क्लिअर का सगळ्यांना? काय डोक्याच्या वरून गेले? आत्ताच बोला सगळे. सगळ्यांकडून रिप्लाय हवाय मला. क्लिअर सर. Clear, sir. बाकीचे? येस सर. अरे इझी ना. मी प्रोडक्ट लुकअप Yes, मधला sir. प्रोडक्ट कलर का वापरला? माझी कंडिशन काय होती बाबा? मला असे ऑर्डर फाइंड आउट करते त्यांचा कलर रेड असेल. आता रेड हा सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आहे का? कलर हा सेल्स फॅक्ट टेबल मध्ये आहे का कॉलम? नाही तर कुठे आहे? प्रोडक्ट लुकअप मध्ये ना. मग प्रोडक्ट लुकअपचाच वापरायला लागणार ना. राईट? क्लिअर? आता क्लिअर? डेट ड्राईव्ह चेक कर. ठीक आहे, मी करतो. जे प्रोडक्ट रेड कलर घेतले ते ब्लॅकला, म्हणजे एक टेबल घेतले त्यामध्ये प्रोडक्ट कलर टाकले. ओके, त्यामध्ये सगळे पुट आउट करतो. ओके, फर्स्ट टोटल ऑर्डर करतो, देन रेड कलर करतो. ओके, एक कन्सेप्ट आहे फिल्टर कंटेक्स नावाची. ओके, काय? फिल्टर कंटेक्स. आता फिल्टर कंटेक्स म्हणजे काय? आता जे टोटल ऑर्डर्स आलेत, ओके, टोटल ऑर्डर झाले, त्यांनी बरोबर फिल्टर आउट केलं प्रत्येकाला. 8502 ब्लूला, समथिंग 3500 ग्रे, मल्टी कलर, NA, रेड वगैरे काय असतील ते असतील. हा कशाच्या बाहेरचा फिल्टर कंडिशन आहे, ऑटोमॅटिकली फिल्टर आउट झालाय तो प्रत्येक. बट जेव्हा मी कॅल्क्युलेटचा यूज केला आणि त्यामध्ये काय फिल्टर कंडिशन टाकली की माझा कलर रेड आहे असं मला प्रोडक्टचे, त्याने काय केलं, प्रत्येक कलरला सेमच व्हॅल्यू दिली. काय केली? प्रत्येक कलरला काय दिली? सेम व्हॅल्यू दिली. असं काय होतंय, जेव्हा तुम्ही एखादा डॅक्स लिहिता त्याच्यावर किती पण फिल्टर आउट असू दे, म्हणजे किती पण फिल्टर कंडिशन असू दे, नेहमी प्रायोरिटी तो कॅल्क्युलेट मधल्या फिल्टरला देतो. फर्स्ट प्रायोरिटी कशाला देतो? कॅल्क्युलेट मधल्या फिल्टरला देतो. त्यामुळे असा रिझल्ट येतो. त्याला म्हणतो फिल्टर कंटेक्स्ट. तो चेंज झाला का? नाही झाला. त्यांनी काय केलं, कॅल्क्युलेट मधला फिल्टर कंडिशन बघितली. कॅल्क्युलेट मध्ये फिल्टर कंडिशन काय होती? रेड कलर. त्यांनी केलं प्रत्येक रेड कलरची जी असेल क्वांटिटी आली असेल त्यांनी कशाला दिली? ब्लॅकला दिली, ब्ल्यूला दिली, ग्रेला दिली, मल्टीला दिली, सगळ्याला दिली. बट हे जर मी यूज नाही केलं, रेड कलर यूज नाही केलं, तर काय करते? फिल्टर करते, ऑटोमॅटिकली फिल्टर करते टोटल ऑर्डर्स. आपण टोटल ऑर्डर्सला अशी काही स्पेसिफिक कंडिशन वापरली का? नाही वापरली. तिथं काय यूज केलंय? फक्त सम यूज केलंय, फक्त एक बेसिक फंक्शन यूज केलंय. त्यामुळे काय करत होते? फिल्टर आउट करत होता प्रत्येकाला. बट जेव्हा मी रेड कलरचा यूज केला तेव्हा डॅक्स काय लिहिला? कॅल्क्युलेट टोटल ऑर्डर्स आणि फिल्टर कंडिशन काय टाकली? प्रोडक्ट लुकअप मधला प्रोडक्ट कलर इज इक्वल टू रेड. तर काय करते ते? हे जी फिल्टर सोडून प्रायोरिटी कोणाला देते ते? फर्स्ट प्रायोरिटी कोणाला देते ते? कॅल्क्युलेट मधल्या फिल्टरला फर्स्ट प्रायोरिटी देते. ओके, ऑलवेज रिमेंबर, किती फिल्टर असतो त्याच्यावर, तो ऑलवेज प्रायोरिटी कॅल्क्युलेट मधल्या फर्स्ट फिल्टरला देणार. फर्स्ट प्रायोरिटी नेहमी कॅल्क्युलेट मधल्या फिल्टरला असते नेहमी. आता मी इथं जर टाकलं ना ते
काय करते त्यांनी फिल्टर आउट केलं का? नाही. का? त्याची बेसिक कंडिशन काय दिली त्या कॅल्क्युलेटमध्ये की रेड कलर असणारच मला व्हॅल्यू पाहिजे. सांगितलं ना त्याला असं ठोकून बाबा रेड कलर असणार मला व्हॅल्यू दे. त्यांनी काय देते त्यांनी तेच व्हॅल्यू दिली. फिल्टर आउट केलं त्यांनी. ब्लॅकला तर 0 दाखवायला पाहिजे होतं ना त्यांनी. ब्लूला पण 0 दाखवायला पाहिजे होतं. फक्त रेडला जी असेल ती व्हॅल्यू दाखवायला पाहिजे होती. काय तसं केलं का नाही? त्यांनी प्रत्येकाला डॉमिनेट केलं आणि मग व्हॅल्यू दिलं. जसं तुमच्या बॉईज अँड गर्ल्समध्ये असतात ना डॉमिनेट पर्सन, तसं ह्या कॅल्क्युलेटमधला फिल्टर म्हणजे डॉमिनेट पर्सन. एवढं लक्षात. ओके. ऑनलाईन क्लिअर? काही बोलू ना चालतंय. क्लिअर सर. नक्की. काला फिल्टर कंडेक्स काय असतं एक्झॅक्ट? ओके. ऑनलाईन हो सर. ओके. डोक्यावरून जाते असा कोण आहे? आत्ताच सांगा. आत्ताच क्लिअर करा. आहे कोण? लाजू नका बाकीच्या पोरांना. नाही कळत तर नाही कळत. बिंदास सांगा. एव्हरीवन. डॅक्स थोडं कॉम्प्लिकेटेड आहे, मी मान्य करतो. पण जो पण प्रॅक्टिस करत नाही तो पण आउटपुट तुम्हाला दिसणार नाही. फक्त आता कन्सेप्ट समजती. कुठं फंक्शन कोणतं यूज करायचं हे कळालंय. कॅल्क्युलेट असेल तर काय फिल्टर कंडिशन, आणि बाकीच्या ॲग्रिगेटला सम मिन मॅक्स, टेक्स्टला मिड लेफ्ट वगैरे आहे ते एवढं कळतंय. अभिषेक, भूमी, होय सर. ओके. ज्ञानेश्वरी, जागृती, हो सर समजतं. किरण, कृष्णा, ओके. मेघा, निकिता, हो सर समजतं. येस सर. ओके. प्रांजली, प्रशांत, प्रतीक, राहुल, Yes, sir. Yes, हो sir. सर. येस सर. साक्षी, संध्या, सानिका, श्रद्धा, सगळ्यांना कळतंय ना? येस. ओके. तो ऑर्डर टाईप फाईंड केलाय. एरर दाखव. ब्लँक व्हॅल्यू होती. टेबल अपेंड नाही झालं नीट. कॅल्क्युलेट काय आलं? ठीक आहे. आता मला असे ऑर्डर्स फाईंड करायचे आहेत. ठीक आहे. मला असे प्रोडक्ट मला बाईक हा किती वेळा सेल झाला हे फाईंड करायचं. बाईक काय लिहिणार फंक्शन? बोल. डॅक्स काय लिहिणार सांग. एक डॅक्स क्रिएट करतो. बाईक किती सोल्ड आउट झाले ते मला बघायचं. काय आलं? बाईक किती सोल्ड आउट झाले हे मला बघायचं. बोल. बोल. होय रो. कॅल्क्युलेट बस. ओके. दॅट सम टोटल ऑर्डर्स. टोटल ऑर्डर्स. देन फिल्टर कंडिशन काय होतं? कॅटेगरी नेम इज इक्वल टू बाईक. कॅटेगरी नेम इज इक्वल टू बाईक्स. कॅटेगरी नेम प्रोडक्ट कॅटेगरी मधला कॅटेगरी इज इक्वल टू बाईक्स. बाईक्स आहे तिथं बाईक नाही आहे त्यामुळे बाईक्स टाकले. जर बाईक दिलं तर येणार नाही. काढ सोल्ड किती झालं? 14,000. किती झालं? समथिंग 13,929 आहे. त्यामुळे त्याने अप्रॉक्स घेऊन 14 दाखवलं. इथं पण आहे ना तुमच्याबरोबर समोरच आहे. 13,300 929 समथिंग. ओके. क्लिअर सगळ्यांना? ऑनलाईन येस सर. ओके.
आता फिल्टर आउट कंडिशन असेल तर काय वापरायचं कळालं तुम्हाला, काय वापरायचं कॅल्क्युलेट. बट मला त्या फिल्टर कंडिशनला निग्लेक्ट करायचं असेल, ओके, मला काय करायचं ते फिल्टर कंडिशन इग्नोर करून मला व्हॅल्यू पाहिजे. कळालं काय करायचं मला, ती फिल्टर कंडिशन इग्नोर करून मला व्हॅल्यू, म्हणजे त्यांनी फिल्टर कंडिशनकडे काय बघायलाच नाही पाहिजे, जे असेल ती व्हॅल्यू द्यायला पाहिजे मला. ओके, मी एक मेजर क्रिएट करतो ऑल नावाचं, ठीक आहे, ऑल एक फंक्शन अगेन कॅल्क्युलेट. ओके, टोटल ऑर्डर्स पास करतो यामध्ये, काय करतो टोटल ऑर्डर्स. देन इथं पास करतो ऑल मधला सेल्स डेटा. कोणतं फंक्शन यूज केलं बघा, ऑल, ठीक आहे, ऑल ऑल मधला सेल्स डेटा लागतो पूर्ण, सेल्स फॅक्ट टेबल असेल तर सेल्स फॅक्टर एंटर होता, ठीक आहे. आपण काय ते टेबल घेतलेलं त्यामध्ये सगळी आउटपुट दिलेलं आहे, तर मी काय करतो ते ड्रॅग करतो. कुठे गेलं, जी टोटल होती ती काय आली, सेमच आली. मागेश काय करत होतं, फिल्टर आउट करत होतं. का, कॅल्क्युलेट मध्ये काय टाकलेले आपण, कॅल्क्युलेट मध्ये काय ते टाकलेलं ना आपण, मल्टिपल ऑर्डर्स वगैरे टाकले ना, ते काय करत होतं फिल्टर आउट करत होतं प्रत्येकाला. ही जी व्हॅल्यू होती आहे बघा, एक टेबल सिलेक्ट केलाय, ऍक्सेसरीज काय करते फिल्टर आउट करते, टोटल किती 84,000 आहे, त्याला फिल्टर आउट करते. ऍक्सेसरीजला, बाईक्सला, क्लोथिंगला एक सेम सम दाखवली का तिथे, नाही दाखवली. अगेन टोटल ऑर्डर्स पण फिल्टर आउट करते. बट जेव्हा मी ऑल यूज केला त्याने काय केलं, ह्याच्यावरचे जे फिल्टर लागले असतील ना, टोटल ऑर्डर क्वांटिटी, टोटल ऑर्डर्स निग्लेक्ट केले, इग्नोर केले, आणि जी काही टोटल व्हॅल्यू असेल ते रिटर्न केली. फिल्टर आउट झालं काय, ऍक्सेसरीज नुसार फिल्टर आउट झालं का, बाईक्स नुसार फिल्टर आउट झालं का, क्लोथिंग नुसार झालं, कंपोनंट्स नुसार झालं नाही. त्याने काय केलं, टोटल ऑर्डर जी सम आली तीच एक सेम सम घेऊन सगळीकडे रिटर्न केली मला. ऑल काय करतं, इग्नोर करतं फिल्टरला, किती फिल्टर लागले असतो त्या व्हिज्युअल इग्नोर करतो आणि मग मला व्हॅल्यू रिटर्न करतो. क्लिअर, ऑनलाईन कन्फ्युजन होत आहे, फिल्टर हो ना, मागे फक्त थोडं थोडं होतं फक्त. एनीवन हिरो, थोडं कन्फ्युजन, कधी बोलणं काय कळत नाही, फिल्टर कळत नाही कसं होतं, काय कळत नाही, बोल फिल्टर कसं. आता मला ठीक आहे, मी ऑल काढून टाक, ठीक आहे, ऑल काढून टाकलं, ठीक आहे, टोटल ऑर्डर्स, टोटल हेल्थ पण काढून. आता माझ्याकडे फक्त कॅटेगरी नेम आहेत कॅटेगरी नेम. ओके, मी एक कार्ड व्हिज्युअल घेतो, ठीक आहे, एक कार्ड व्हिज्युअल घेतो, त्यामध्ये क्वांटिटी सोल्ड नाव टाकतो. ठीक आहे, किती आली 84,000, ठीक आहे, 84,000. या तिघांची मिळून काय ती क्वांटिटी 84,000 विकल्या गेली. आता मला सांगितलं एक सिंगल व्हॅल्यू दिली सिंगल व्हॅल्यू, कंपोनंट क्लोथिंग नुसार दिली का व्हॅल्यू, त्यांनी फिल्टर आउट केले नाही केलेलं, एक सिंगल व्हॅल्यू दिली. ओके, ठीक आहे, एक टेबल व्हिज्युअल घेतलं मी, टेबल व्हिज्युअल इथून टेबल व्हिज्युअल घेतलं, त्यामध्ये टाकलं ऍक्सेसरीज टाकलं, बाईक्स टाकलं, क्लोथिंग टाकलं, कंपोनंट टाकलं, कॅटेगरी नेम टाकले बेसिकली. ओके, आता करतो तीच ऑर्डर क्वांटिटी, ठीक आहे, टोटल ऑर्डर क्वांटिटी व्हॅल्यूज मध्ये ड्रॅग करतो. जेव्हा व्हॅल्यूज मध्ये ड्रॅग केलं मी, त्यांनी काय दिलं ऑटोमॅटिकली, ऍक्सेसरीजला काय केलं, ह्या 84,000 मधून फिल्टर केलं आणि जे ऍक्सेसरीजचे असेल सोल्ड झाले ते रिटर्न केलं. अगेन ह्या 84,000 मधून फिल्टर आउट केलं, बाईक्स मधून किती सोल्ड झाले ते रिटर्न केलं. अगेन 84,000 मधून फिल्टर आउट केलं आणि क्लोथिंग किती झाले हे रिटर्न केलं. एवढं काय आलं, नक्की काय आलं, आता फिल्टर कसं झालं हे काय आलं. ओके, मी नेक्स्ट एक क्रिएट केला डॅक्स नावाचा, एक डॅक्स क्रिएट केलं, त्यामध्ये काय टाकलं, ऑल इज इक्वल टू कॅल्क्युलेट फंक्शन, कॅल्क्युलेट फंक्शन यूज केलं, त्यामध्ये टोटल ऑर्डर्स टाकल्या. ठीक आहे, काय टाकलं, टोटल ऑर्डर. आता काय करू आपण, टोटल ऑर्डर ड्रॅग करू ह्याच्यामध्ये. ठीक आहे, कशामध्ये, अगेन टेबलमध्ये ड्रॅग करू, केलं टोटल ऑर्डर. आता जेव्हा टोटल ऑर्डर्स टाकल्या मी, तेव्हा फिल्टर आउट केलं त्याने. अगेन किती होत्या टोटल ऑर्डर, 25,165 टोटल होत्या, त्याने केलं, त्यामध्ये फिल्टर आउट केलं, ऍक्सेसरीजला 16 दिल्या,
बाईक्सला 13 दिल्या, क्लोथिंगला 6 दिल्या. इथपर्यंत क्लिअर. फिल्टर झाले ना ते टेबल्समध्ये, काय केलं फिल्टर झाले ते. ओके, आता मी काय केलं एक ऑल फंक्शन यूज केला. त्यामध्ये काय केलं कॅल्क्युलेट टोटल ऑर्डर ऑल सेल्स फॅक्ट टेबल. म्हणजे ते काय करतंय सेल्स फॅक्ट टेबलमध्ये तुझे जे काही फिल्टर लागले असतील ते रिमूव्ह कर. ही जी आपण क्वांटिटी फाइंड केली ती कशा बेसवर फाइंड केली, सेल्स फॅक्ट टेबलमधून फाइंड केली राईट. सगळं सेल्स फॅक्ट टेबलमध्ये यूज केलंय. काय करतंय टोटल ऑर्डर्स घे फक्त आणि ऑल यूज कर आणि सेल्स फॅक्ट टेबलवर जेवढे फिल्टर कंडिशन लागले असतील ते रिमूव्ह कर. क्लिअर. ओके, आता काय करतो ऑल ह्याच्यामध्ये ड्रॅग करतो. ऐकलं त्यांनी माझं आणि त्याने काय दिली एकच व्हॅल्यू रिटर्न दिली. का तो म्हणते बाबा मला नाही पाहिजे फिल्टर आउट कंडिशन, मला नाही फिल्टर आउट करायचं 25,000 किती पाहिजे अजून नाही फिल्टर करायचे, मला इग्नोर करायचे सगळे फिल्टर आणि मग मला व्हॅल्यू द्यायची. मग त्याने काय केलं ॲक्सेसरीजला एकच व्हॅल्यू दिली, बाईक्सला एकच व्हॅल्यू दिली, कंपोनंटला पण एकच, क्लोथिंगला पण एक सिंगल व्हॅल्यू दिली. त्यांनी फिल्टर केलं नाही केलं. मग ऑल काय करतं रिमूव्ह फिल्टर. सेल्स फॅक्ट टेबलवरचे सगळे फिल्टर केलं काढले त्याने. नक्की आता ऑनलाईन क्लिअर नक्की आता. Yes, sir. Yes, sir. अरे कोण एवढं झोपून बोलतं. मेगा क्लिअर. कृष्णा Yes, sir. Yes. भूमी ज्ञानेश्वरी येस सर. Yes, sir. क्लिअर ऑल कॅल्क्युलेट बघणार आहे आपण अजून, पण आता कन्सेप्ट समजून घ्या फक्त. कॅल्क्युलेट काय करतं फिल्टर करतं आणि फर्स्ट प्रायोरिटी कोणाला असते नेहमी कॅल्क्युलेट मधल्या फिल्टरला. एवढं तर क्लिअर आहे. जर ह्याच्यावर किती फिल्टर कंडिशन असू दे पण जर कॅल्क्युलेट मध्ये मी फिल्टर कंडिशन टाकली रेड कलर तर रेड कलरच दाखवणार तो. एवढं क्लिअर आहे. ह्याला काय म्हणतो आपण फिल्टर कंटेक्स्ट म्हणतो. ओके, सेकंड बघितलं आपण कोणता बघितलं ऑल बघितलं. ऑल काय करतं रिमूव्ह फिल्टर. जसं तुम्ही तुमच्या मित्राचं ऐकत नाही तसं कधीच ऐकत नाही बाबा तू गेला भाड्यात गेला पुढं तसं तुम्ही कधीच ऐकत नाही ते मित्राचं. मी माझं बरोबर आहे म्हणजे माझं बरोबर आहे ते ऑल करतं, मीच इथला बादशाह असं. ओके, आणि कॅल्क्युलेट काय करतं सगळ्यांना समजून घेतं. आता तू म्हणतोय तर तू म्हणतोय तुझं पण तू म्हणतोय तुझं तो नसतं काही मुलगा सगळ्यांना हो म्हणणार तो म्हणजे कॅल्क्युलेट आहे. आणि ऑल म्हणजे काय सगळ्यांना नाही म्हणणार. क्लिअर आता आता क्लिअर ऑनलाईन क्लिअर. येस. थांबायचं. आपल्याला पुढे जाऊन यूज यूज काय म्हणजे त्यांनी फक्त सिंगल व्हॅल्यू दिली ना. त्यांनी फिल्टर मला कधी कधी काय होतं की बाबा मला एक्सरसाइज मध्ये फिल्टर आउट नाही का मला एक सिंगल व्हॅल्यू हवी. टेबल्स मध्ये कधी कधी चार्ट दाखवायचा असतो सगळे म्हणजे मल्टिपल प्रोडक्ट्स असतात. ओके, त्या प्रोडक्टची येऊन एक सम येत असते आणि तो मॅनेजर म्हणतो बाबा मला एक सम दाखव फक्त टेबलमध्ये, मला फिल्टर आउट नको करू प्रत्येक प्रोडक्टला, फक्त एक सम दाखव सगळ्यांची मिळून. मग तेव्हा ह्याचा यूज होतो ऑलचा. ओके,